सकाळी पेपर पूर्ण वाचला होता, तरीही वेळ जात नाही, म्हणून संध्याकाळच्या वेळी यशवंतराव पेपर चाळत बसले होते. तोपर्यंत सुनेने विचारले, बाबा, तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार? कारण आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत बरं. यशवंतराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले, आज तर रविवार पण नाहीये आणि कुणाचं लग्न पण नाहीये, मग कुठे चालले? जाऊ दे, मला काय करायचंय या वयात. आपल्या विचारांना झटकत त्यांनी पेपर टेबलावर ठेवला. सुनेला म्हणाले, असं कर बाळा, तू मला एक भाकरी कर, मी दुधासोबत खाईन. बाबा, सकाळच्या 2 पोळ्या शिल्लक आहेत, जर तुम्ही त्याच. सुनेनं आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं, पण सुनेच्या मनातलं यशवंतरावांना समजलं. सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळी तिखट मसाल्याची भाजी बनवली होती, त्यामुळे त्यांना सकाळपासून आंबट डेकार येत होता. या वयात पोटाला सांभाळणं म्हणजे जरा अवघडच, आणि पोट बिघडलं तर वरून आणखी यांचंच ऐकून घ्यावे लागेल. ते सुनबाईला म्हणाले, या वयात मी सकाळच्या पोळ्या खाऊ शकत नाही. तुला थोडा ताप होईल, पण ताजीच भाकरी कर, एक केलीस तरी चालेल. सुनबाईला जरा रागच आला. ती मग पुटपुटत उठली, आता 1 बनवा किंवा 10, काम तर तितकंच लागणार. भाकरी करा, मग भांडी घासा, किचन ओटा साफ करा, दिवस रात्र यांची सेवा करा. तिचं ते पुटपुटणं यशवंतरावांचा कानावर पडत होतं. परमेश्वरा, भगवंता, 1 भाकरी टाकायला काय त्रास होतोय? मी कुठे पंचपक्वान मागितली होती? हद्दच झाली ही. त्यांना खूप राग आला होता, पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला. आणि असंही राग तिथेच काढला जातो जिथे कुणी आपलं ऐकणारं असतं. आजकाल यशवंतरावांना जितक्या पटकन राग येत होता, तेवढ्याच पटकन तो जात होता. आज त्यांना त्यांची पत्नी कौशल्याबाईंची खूप आठवण आली. कौशल्याबाई असताना त्यांना कधी शिळं खायची वेळ आली नाही. उलट गरम गरम भाकरीसोबत दही, ठेचा, पापड, लोणचं असायचं आणि काय काय. पण आज हे आठवून त्यांना खूप वाईट वाटलं. सूनबाई, राहू दे, मी सकाळच्याच पोळ्या खाईन. उगाचच तुला माझ्यामुळे त्रास नको. माझ्यामुळे तुम्हाला जायला उगीच उशीर नको व्हायला. मग सुनेला काय, बरं झालं. सुनेने विचारलं, बाबा, तुम्ही चहा घेणार का? चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही, पण तू स्वतःसाठी बनवणार असेल तर मग बनव मला पण. हो, मी स्वतःसाठी बनवणार आहे, तुम्हाला पण बनवते. मग यशवंतराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले, सगळी संपत्ती अजूनही माझ्याच नावावर आहे. हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर केले नाही. मुलाने कधी विषय काढलाच तर ते म्हणत, एकुलता 1 मुलगा आहेस तो माझा. माझं सगळं तुझंच तर आहे. बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे आहेत, पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्याचे काय हाल होत असतील. त्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच नाही. कौशल्याबाईंच्या आठवणीने यशवंतरावांचे डोळे पाणावले. त्यांचं कौशल्याबाईंवर खूप प्रेम होतं, पण कधी बोलून दाखवू शकले नाही. कौशल्याबाईंच्या इच्छा पण रोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नाही. संसार आणि जबाबदारी सांभाळता सांभाळता कौशल्याबाईंच्या इच्छा कधी मौन झाल्या कळलेच नाही. यशवंतरावांनी पाहिलं, साहिल ट्युशनवरून आला होता. त्याने आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबांकडे धावत गेला. आजोबा, चला ना, खाली जाऊया खेळायला. बस, एवढे क्षण सुखाचे. साहिलसोबत खेळताना यशवंतराव थोडा वेळ का असेना सगळं विसरून जात होते. यशवंतराव काही बोलायचा आतच सूनबाईचा आवाज आला, चल सोड आजोबांना, आज आपल्याला बाहेर जायचं आहे. बाबा इतक्यातच येत असतील. आजोबांचा हात सोडून साहिल आईकडे पळत गेला. साहिल 7 वर्षाचा होता. त्याच्यासोबत खेळण्यात, त्याच्या सहवासात यशवंतराव सगळी व्यथा विसरून जात होते. तेवढ्यात सुनेने चहा आणून दिला. त्यात ना आलं ना वेलची, फक्त साखरेचे पाणी. मग त्यांनी तो चहा कसा तरी घोटला आणि कप किचनमध्ये आणून ठेवला. मग ते बाल्कनीमध्ये जाऊन बसले. तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली. यशवंतरावांनी 1 तांब्या पाणी आणून तुळशीच्या झाडाला ओतलं. त्यांना आठवलं की कौशल्याबाई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या, संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या. किती संस्कार आणि परंपरा ती आपल्या सोबत घेऊन गेली. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले की तुळशीच्या झाडाचं हास्य आता परत आलं आहे. ते आता टवटवीत झालं होतं.
कौशल्याबाई, अजूनही मला आणि या घराला तुमची गरज होती. का मला एकटं सोडून निघून गेलीस? यशवंतरावांचे डोळे भरून आले होते. इतक्यात त्यांच्या मुलाने हाक मारली, बाबा आत येऊन बसा. बाहेर थंड हवा सुटेल आणि आज कंपनीमध्ये फॅमिली पार्टी आहे. आम्ही तिकडे चाललोय. मग ते आत येऊन बसले. मुलगा, सून आणि नातू सगळे जायला निघाले. बाबा तुम्ही येताय का? असं खोटं खोटं सुद्धा मुलानं विचारलं नाही. बाबा तुम्ही जेवण करून झोपा, आम्हाला यायला उशीर होईल. उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. आमच्याकडे दुसरी चावी आहे. खूप काळजी आहे माझ्या तब्येतीची. मागच्या आठवड्यापासून बोलतोय. डॉक्टराला भेटूया. शुगर बीपी चेक करूया. थोडंसं चाललं तरी दम लागतो आहे. चक्कर आल्यासारखं वाटतंय. पण मुलगा म्हणतो, हे तर म्हातारपणी होतच असतं. पोरा, म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला वेळ नाही, पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे. फॅमिली पार्टी म्हणतो, मग बाप काय फॅमिलीमध्ये येत नाही? असे असंख्य विचार डोक्यात चालू असतात. पण प्रत्यक्षात हो. म्हणून ते हॉलमध्ये खुर्चीत येऊन बसतात. तेवढ्यात त्यांचे लक्ष समोरच असलेल्या कौशल्याबाईंचा फोटोकडे जातं. ते त्या फोटोकडे टक लावून बघत राहतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात. कौशल्याबाईंचे फोटो ते हातात घेतात. तो फोटो त्यांना आता धूळसर दिसत होता, कारण त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. कौशल्याबाई, तुम्ही असता तर हा एकटेपणा जाणवला नसता. कसे का असेना, पण दोघांचा साथीने हे म्हातारपण निभावून नेलं असते. म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाही, तसे कडक शब्दही ऐकवत नाही ग. तू सोबत असतीस तर जुन्या दिवसात रमलो असतो. तू निघून गेलीस आणि आयुष्याची घडी विस्कटून गेली. त्यांनी तो फोटो आता घट्ट उराशी धरला. जोरात म्हणाले, कौशल्याबाई, माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्यांच्या श्वासाची गती वाढली. पाय लडखडले. काही कळायच्या आत यशवंतराव या जगातून निघून गेले, आपल्या पत्नीला भेटायला कायमची. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.